मुलांनो, आज आपण 19th लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे माय स्कूल. माय स्कूल म्हणजे माझी शाळा. सुरेखा अँड मिहिर वोक अप अर्लियर दॅन युज्युअल. वोक अप म्हणजे उठणे आणि अर्लियर म्हणजे लवकर आणि युज्युअल म्हणजे नेहमीपेक्षा. तर सुरेखा आणि मिहिर नेहमीपेक्षा लवकर उठले. दे बिगॅन टू गेट ड्रेस्ड विदाऊट देअर पॅरेंट्स हेल्प. त्यांनी त्यांच्या आईवडिलांची मदत न घेताच कपडे घालायला सुरुवात केली. दे वेअर इन अ हरी टू गेट टू स्कूल. ते शाळेत जाण्यासाठी खूप गडबड करत होते, घाईमध्ये होते. मदर आस्क्ड सुरेखा, वाय आर यू इन सच अ हरी टुडे. आईने विचारलं, सुरेखा तू एवढी शाळेत जाण्यासाठी आज गडबड का करत आहेस, का घाईघाईमध्ये आहेस? सुरेखा रिप्लाईड, सुरेखाने सांगितलं, टुडे इज द बर्थडे ऑफ माय स्कूल. आज माझ्या शाळेचा वाढदिवस आहे. वी विल गेट स्वीट्स टुडे. आज आम्हाला काहीतरी गोड मिठाई मिळणार आहे. वी क्लीन अवर क्लासरूम यस्टरडे. आम्ही कालच आमचं जे क्लासरूम आहे, आमचा वर्ग आहे, तो स्वच्छ केलेला आहे. टुडे देअर इज अ क्लास क्लीनलीनेस अँड डेकोरेशन कॉम्पिटिशन. आणि आज आमच्या शाळेमध्ये कोणता वर्ग स्वच्छ आहे आणि कशाची छान डेकोरेशन सजावट केलेलं आहे, कोणत्या वर्गाचं, त्याची म्हणजे वर्ग स्वच्छ करणे आणि सजवणे याची स्पर्धा आहे. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. मला माझी शाळा खूप आवडते. फादर सेड, मिहिर, वी डिडंट हॅव एनिथिंग लाईक दिस इन अवर टाईम. मग वडील म्हणाले मिहिरला की मिहिर, आमच्या वेळेस तर असलं काहीच नव्हतं. मिहिर रिप्लाइड, डॅडी, जस्ट ॲज वी सेलिब्रेट माय बर्थडे ॲट होम इन द स्कूल वी सेलिब्रेट अवर स्कूल्स बर्थडे. तर मिहिर म्हणाला, डॅडी म्हणजे वडिलांना म्हणाला की जसं आपण माझा बड्डे घरी करतो की नाही, तसंच आम्ही आमच्या शाळेचा बड्डे करणार आहोत शाळेमध्ये. माय स्कूल रँक्स फर्स्ट इन स्पोर्ट्स अँड व्हेरियस अदर कॉम्पिटिशन्स. माझ्या शाळेचा स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळांच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि अजून दुसऱ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ते पहिली आलेली आहे माझी शाळा. वी होल्ड इलोक्युशन अँड स्पोर्ट्स कॉम्पिटिशन विदिन द स्कूल टू. आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा इलोक्युशन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भाषणाची स्पर्धा आणि स्पोर्ट्स कॉम्पिटिशन म्हणजे खेळाच्या स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करत असतो. डॅडी, आय लाईक वर्किंग ऑन द प्रोजेक्ट्स, गोईंग ऑन ट्रिप्स अँड टेकिंग पार्ट इन गेट टुगेदर्स. तर मिहिर वडिलांना म्हणतो की मला प्रोजेक्टवरती काम करायला, ट्रिप्सला, पिकनिकला जायला आणि गेट टुगेदरमध्ये भाग घ्यायला खूप आवडते. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हेन वॉज युअर स्कूल एस्टॅब्लिश्ड. आता शाळेचा बड्डे म्हणजे काय, तर शाळा कधी सुरू करण्यात आली त्याला म्हणतात शाळेची स्थापना. तर तुमच्या शाळेची स्थापना कधी झाली हे तुम्ही सांगू शकता का? हाऊ डू यू सेलिब्रेट द फाउंडेशन डे ऑफ युअर स्कूल. आणि तो जो तुमची शाळा सुरू झाल्याचा जो दिवस आहे, तर तो तुम्ही कसा साजरा करता? व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर स्कूल. तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल काय आवडतं, तर हे तुम्ही सांगायचं आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, इन द ओल्डन डेज इन अवर कंट्री स्टुडंट्स यूज टू गो टू देअर टीचर्स हाऊस टू रिसीव्ह एज्युकेशन. सुरुवातीच्या काळामध्ये जसं आत्ता आपण शाळेमध्ये जातो ना, तशा शाळा नव्हत्या. तर ज्या मुलांना शिकायचं आहे तर ती शिक्षकांच्या घरी जाऊन गुरुपरंपरेने तिथे शिक्षण घ्यायचे, तिथेच राहायचं. दे लिव्ड देअर फॉर अ फ्यू इयर्स अँड कम्प्लिटेड देअर एज्युकेशन. आणि मग ते गुरूंच्याच घरी राहायचे आणि तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण करायचे, काही वर्षांसाठी राहायचे. इन द लॅटर पिरियड अ टीचर अँड स्टुडंट ऑफ डिफरंट एजेस केम टुगेदर. आणि नंतरच्या काळामध्ये मग शिक्षक आणि विद्यार्थी, वेगवेगळ्या वयाचे विद्यार्थी हे एकत्र आले. द टीचर वूड देन टीच देअर स्टुडंट्स. आणि मग त्यानंतर ते शिक्षक मुलांना शिकवू लागले. स्टुडंट्स ट्रेस्ड लेटर्स अँड नंबर्स ऑन द ग्राउंड. आणि मग त्यावेळेस काय पाटी पेन्सिल, वही पेन असं काही नव्हतं. मग मुले ते जे अक्षरं किंवा नंबर, जे अंक शिकवले जायचे, तर ते जमिनीवरती काढायचे मातीमध्ये. इन दिस पिरियड ऑपॉर्च्युनिटीज फॉर गर्ल्स एज्युकेशन वेअर व्हेरी रेअर. आणि त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाची जी संधी होती ती अगदी खूप कमी असायची. सगळ्या मुलींना शिक्षण मिळायचं नाही. वेन द ब्रिटिश इंट्रोड्यूस द प्रेझेंट स्कूल सिस्टीम, महात्मा फुले अँड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बिगॅन इन पुणे टू एज्युकेट गर्ल्स. आणि मग आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे म्हणजे शाळेमध्ये जाणं, शिक्षकांनी आपल्याला शिकवणं, हे ब्रिटिश ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य आलं
भारतावरती, त्यावेळेस ब्रिटिशांनी ही पद्धत सुरू केली आणि त्यानंतर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली आणि त्यानंतर मग मुलींना शिक्षण उपलब्ध झालं. चेंजेस इन स्कूल. तर शाळेमध्ये झालेले बदल आपण बघूयात. अर्लियर स्कूल्स वेअर हेल्ड इन एव्हरी टाउन अँड विलेज. सुरुवातीला प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये शाळा असायच्या. इन विलेजेस स्टुडंट गॅदर्ड अंडर अ लार्ज बॅनियन ट्री ऑर इन अ शेडी प्लेस वेअर वन टीचर टॉट स्टुडंट्स ऑफ डिफरंट एजेस. सुरुवातीला गावामध्ये सगळे जे विद्यार्थी आहेत ते एका मोठ्या वडाच्या झाडाखाली किंवा जिथं सावली असेल अशा ठिकाणी गोळा व्हायचे आणि तिथं मग एकच शिक्षक वेगवेगळ्या वय असणाऱ्या मुलांना शिकवायचे. दे वेअर टॉट रीडिंग, रायटिंग अँड सिम्पल अरिथमॅटिक. आणि मग एक शिक्षक त्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या वयाची मुलं होते, मग त्यांना काय शिकवणार? तर त्यांना वाचायला, लिहायला आणि सिम्पल अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे गणितं, तर मॅथ्स. तर ते सोपं गणित त्यांना म्हणजे बेरीज आहे, वजाबाकी म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन अशा प्रकारचे शिकवायचे. When the British came to India, they introduced the modern school system. आणि जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आपल्याला आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्याची ओळख करून दिली. Our people realize that there can be no progress without education. आणि आपल्या लोकांना समजलं की शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. पीपल बिगॅन टू कम फॉरवर्ड टू सेंड देअर चिल्ड्रन टू स्कूल. आणि मग लोकांनी आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये पाठवायला सुरुवात केली. दिस इज हाऊ द प्रेझेंट डे स्कूल्स वेअर फॉर्म. आणि अशा प्रकारे आत्ताच्या ज्या शाळा आहेत त्या तयार झाल्या किंवा तशा प्रकारच्या शाळा सुरू झाल्या. ट्राय दिस, हे करून पहा. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड पॅरेंट्स फाइंड आउट मोर अबाउट द फॉलोइंग पीपल. आता इथे खाली काही चित्र दिलेले आहेत, तर तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे टीचर आहेत तर त्यांच्या मदतीने यांच्याबद्दल जास्त माहिती गोळा करायची आहे. दे हॅव डन ग्रेट वर्क इन द फील्ड ऑफ स्कूल्स अँड एज्युकेशन. तर या सर्वांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं काम केलेलं आहे. त्यांचं कार्य खूप महान आहे. तर आपण बघूयात. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर या सर्वांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर त्याची माहिती तुम्ही घ्या. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? मेनी पीपल वेअर क्युरियस टू सी द ॲन्युअल रिझल्ट्स ऑफ सावित्रीबाई फुलेज स्कूल फॉर गर्ल्स. तर खूप सारे जे लोक होते तर त्यांनी आता सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, तर त्या शाळेचा जो वार्षिक निकाल आहे तो कसा लागला ते बघण्यासाठी खूप सारे लोक हे क्युरियस म्हणजे उत्सुक होते. When the girl who stood first was given a prize, she said, I don't want a prize, I want a library for the school. आणि मग जेव्हा त्या शाळेमध्ये जी पहिली मुलगी आली तर तिला जेव्हा बक्षीस देण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, मला हे बक्षीस नको आहे, तर मला माझ्या शाळेमध्ये लायब्ररी म्हणजे पुस्तकालय पाहिजे आहे. दिस गर्ल यूज टू स्टडी अंटिल लेट इन द नाईट ॲट होम. तर ही मुलगी घरी खूप रात्रीपर्यंत अभ्यास करायची. ज्योतिराव अँड सावित्रीबाई हॅड अरेंज टू गिव्ह ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल एज्युकेशन टू द चिल्ड्रन इन द स्कूल. आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शाळेमध्येच ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक आणि टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञान विषयक शिक्षण देण्याची शाळेमध्ये सुरुवात केली. अवर नॅशनल अँथम वॉज रिटन बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तर आपलं जे राष्ट्रगीत आहे तर ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. ही हॅड स्टार्टेड अ स्कूल इन बोलपूर इन बेंगाल. तर त्यांनी बंगालमधील बोलपूर येथे शाळा सुरू केली होती.
The school was held in the midst of green trees, colorful flowers, chirping birds under the blue skies. आणि त्यांची ही शाळा कशी होती, अशी इमारत नव्हती शाळेची, तर ती शाळा जी होती ती मोकळ्या जागेवरती, हिरव्यागार झाडांच्या मध्ये, कलरफुल फ्लॉवर्स, त्यांची रंगीबिरंगी फुले, चिवचिव करणारे पक्षी यांच्यासोबत ह्या निळ्या आकाशाच्या खाली होती. द स्कूल वॉज कॉल्ड शांतिनिकेतन, आणि त्यांच्या शाळेला शांतिनिकेतन असं म्हटलं जायचं. चिल्ड्रन लव दॅट स्कूल व्हेरी मच, आणि मुलांना ही शाळा खूप आवडायची. हाऊ पीसफुल इट वॉज, किती तिथे शांतता होती. नो नॉईज ऑर चाओस, अजिबात तिथे आवाज नव्हता, गोंधळ नव्हता. नो साऊंड्स ऑफ ऑटोमोबाईल्स, नो क्लॅटर ऑफ हॉर्स कॅरिएजेस, अजिबात गाड्यांचा आवाज नव्हता किंवा हॉर्स कॅरेजेस म्हणजे घोडागाडीचा सुद्धा आवाज नव्हता. अ स्कूल इन द शेड ऑफ अ ट्री, अशी शाळा जी झाडाच्या सावलीत आहे. स्टुडंट्स वेअर टॉट टू सिंग अँड डान्स, मुलांना तिथे गाणी म्हणायला आणि नाचायला शिकवलं जायचं. दे वेअर टॉट आर्ट्स अँड क्राफ्ट्स, त्यांना तिथे कला म्हणजे चित्र काढण्यासाठी किंवा क्राफ्ट्स म्हणजे वस्तू बनवण्यासाठी शिकवलं जायचं. चिल्ड्रन पुट अप देअर ओन प्लेज, सँग, डान्स्ड अँड लर्न न्यू सब्जेक्ट्स, मुलं स्वतःहून तिथे प्ले म्हणजे नाटकं बसवायची, गाणी म्हणायची, नाचायची आणि नवीन नवीन विषय शिकायची. चिल्ड्रन फ्रॉम अदर कंट्रीज अल्सो केम टू स्टडी हिअर, दुसऱ्या देशांमधली मुलेसुद्धा इथे शिकण्यासाठी येत असत. टागोर वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन 1913, आणि 1913मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना जो सर्वोच्च महान पुरस्कार आहे नोबेल प्राईज हे देण्यात आलं. ही गेव द प्राईज मनी टू हिज स्कूल, आणि त्याच्यामध्ये जे बक्षीस म्हणून पैसे मिळालेले होते ते त्यांनी त्यांच्या शाळेला दिले. हे आहेत रवींद्रनाथ टागोर. आता महात्मा गांधीज व्ह्यूज अबाउट एज्युकेशन आर इम्पॉर्टंट. महात्मा गांधींचा जे शाळेबद्दलचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन होता तो खूप महत्त्वाचा होता. ही लेड स्ट्रेस ऑन द डिग्निटी ऑफ लेबर अँड ऑन लर्निंग बाय डुईंग, त्यांनी काम करून शिकण्यावरती भर दिला. मौलाना आझाद वॉज द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. भारताला जेव्हा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून मौलाना आझाद होते. ही अपॉइंटेड द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन अँड द सेक्रेटरी एज्युकेशन कमिशन. त्यांनी मग 2 कमिशन म्हणजे 2 समित्या स्थापन केल्या, युनिव्हर्सिटी एज्युकेशन आणि सेकंडरी एज्युकेशन कमिशन. ही अल्सो प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. आणि ज्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन एस्टॅब्लिश झाल्या, स्थापित झाल्या, तर त्यांच्यामध्ये महत्त्वाचा जे काम आहे, महत्त्वाचा जो वाटा आहे तो मौलाना आझाद यांचा आहे. He firmly believed that science and technology must be included in curriculum. त्यांचा असा विश्वास होता की आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सायन्स म्हणजे विज्ञान आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान तर यांचा सहभाग असावा. The 11th of November, the date of his birth, is observed all over the country as National Education Day. तर मौलाना आझाद यांचा जो वाढदिवस आहे म्हणजे त्यांची डेट ऑफ बर्थ आहे 11th of November, 11 नोव्हेंबर, तर त्या दिवशी आपल्या देशामध्ये नॅशनल एज्युकेशन डे म्हणजे राष्ट्रीय शिक्षण दिवस हा साजरा केला जातो. कॅन यू टेल, हे तुम्ही सांगू शकता का? व्हॉट गेम्स आर प्लेड ऑन अ स्कूल प्लेग्राऊंड. शाळेच्या मैदानावरती कोणत्या कोणत्या गेम खेळतात? कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, फुटबॉल, बास्केटबॉल, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स खेळल्या जातात. हाऊ इज अ स्कूल केप्ट क्लीन. शाळा कशी स्वच्छ ठेवणार तुम्ही? तर प्रत्येकाने शाळेमध्ये कचरा करायचा नाही, जो कचरा असेल तो उचलून डस्टबिनमध्ये टाकायचा, आपली शाळा स्वच्छ ठेवायची. हाऊ डू यू हेल्प टू कीप युअर स्कूल क्लीन. तुमची शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कशी मदत कराल? तर आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वतःचा कचरा करायचा नाही आणि तुम्हाला जर कुठेही कचरा दिसला तर तो उचलून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. विच स्कूल ॲक्टिव्हिटीज डू यू टेक पार्ट इन. शाळेमधल्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही भाग घेता? हाऊ डू यू गो टू स्कूल एव्हरी डे. तुम्ही शाळेमध्ये कसे जाता? बसने जाता, व्हॅनने जाता, चालत जाता, गाडीवर जाता, सायकलवर जाता, ते सांगायचं आहे.
वी लर्न मेनी न्यू थिंग्स इन स्कूल. आपण शाळेमध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकतो. वी रिसाईट पोएम्स. आपण कविता पाठ करतो. सिंग सॉंग्स. गाणी म्हणतो. अँड ड्रॉ पिक्चर. चित्र काढतो. वी ऑल्सो गेट टू प्ले इन स्कूल. शाळेमध्ये आपल्याला खेळायला सुद्धा भेटतं. वी प्ले खो खो, कबड्डी अँड ऑल्सो लेझिम इन स्कूल. आपण शाळेमध्ये खो खो खेळतो, कबड्डी खेळतो आणि लेझिमसुद्धा खेळतो. वी मस्ट गो टू स्कूल रेग्युलरली. आपण रोज शाळेमध्ये गेलंच पाहिजे. गोईंग टू स्कूल ऑन टाईम टीचेस अस पंक्च्युअलिटी. शाळेमध्ये वेळेवर जाणे याने आपण वक्तशीरपणा शिकतो. पंक्च्युअलिटी म्हणजे काय? वक्तशीरपणा म्हणजे वेळच्या वेळी शाळेमध्ये पोहोचणे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वेळच्या वेळी जाणे. इन स्कूल वी लर्न हाऊ टू कीप अवर सेल्स क्लीन. आपण शाळेमध्ये स्वतःला कसं स्वच्छ ठेवायचं ते शिकतो. वी ऑल्सो लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग द पब्लिक प्लेसेस क्लीन. आणि त्याचसोबत आपण ज्या सार्वजनिक ठिकाणे आहेत ती स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वसुद्धा शिकतो. पर्सनल अँड पब्लिक हायजीन हेल्प्स टू कीप अस हेल्दी. आपलं वैयक्तिक आणि सार्वजनिक जी स्वच्छता आहे तर त्याच्यामुळे आपण निरोगी राहतो. ठीक आहे. आता बघा हे शाळेमध्ये काय काय असतात. लायब्ररी असते जिथं तुम्ही पुस्तक वाचता, बरोबर. असेंब्ली हॉल जिथं तुमच्या प्रेयर होतात. त्यानंतर कम्प्युटर लॅब असते, प्लेग्राऊंड असतं, स्कूल बसेस आहेत, काउन्सलर आहेत, फर्स्ट एड आहे, तुम्हाला काय लागलं की लगेच औषध लावण्यात येतं, क्लीनलीनेस स्वच्छता आहे आणि ही अशी शाळा आहे. तर शाळेमध्ये अशा गोष्टी असतात. ठीक आहे. ट्राय दिस. हे करून पहा. इन सम स्कूल्स 2 to 3 स्टुडंट्स इन ईच क्लासरूम टेक टर्न्स टू रिमूव्ह द गार्बेज इन द क्लासरूम आफ्टर स्कूल इज ओव्हर. काही शाळांमध्ये जेव्हा शाळेची सुट्टी होते, शाळा सुटते, तेव्हा प्रत्येक वर्गातील 2 ते 3 मुले जे आहेत तर ते गार्बेज म्हणजे तिथला कचरा जो आहे तो काढून टाकतात, म्हणजे वर्गामध्ये पडलेला. दे कीप द क्लास क्लीन. ते वर्ग स्वच्छ ठेवतात. असं रोज 2-3 मुले, रोज 2-3 मुले असं रोटेट करत असतात. दस चिल्ड्रन गेट यूज टू व्हॉलंटरी वर्क. आणि मग मुलांना हे असं काम करायला मिळतं. दे फील अफेक्शन फॉर द स्कूल अँड क्लास. आणि मग त्यांना त्यांच्या शाळेबद्दल, त्यांच्या वर्गाबद्दल अफेक्शन म्हणजे आपलेपणाची भावना निर्माण होते. डज युअर स्कूल हॅव सच अन अरेंजमेंट. अशा प्रकारे तुमच्या शाळेमध्ये काही अरेंजमेंट आहे का? इफ नॉट प्रिपेअर अ मंथली टाईम टेबल फॉर क्लिनिंग युअर क्लासरूम. आणि जर नसेल तर तुमच्या वर्गाच्या स्वच्छतेसाठी तुमचं जे महिन्याचं टाईम टेबल आहे ते तुम्ही बनवा. इन्क्लूड ऑल ऑफ युअर क्लासमेट्स इन दिस टास्क. आणि या कामामध्ये तुमच्या वर्गातील सगळ्या वर्ग मित्रमैत्रिणींची मदत घ्या, त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. अ सर्टिफिकेट ऑर रोटेटिंग कप ऑर शील्ड कॅन बी गिवन फॉर अ क्लीन क्लासरूम. आणि ज्यांची क्लासरूम स्वच्छ असेल त्यांना काहीतरी सर्टिफिकेट किंवा एखादा कप किंवा शील्ड म्हणजे ढाल म्हणजे काहीतरी बक्षीस त्यांना द्या, म्हणजे त्यांना ते करण्यासाठी मज्जा येईल. ओके. कॅन यू टेल. तुम्ही हे सांगू शकता का? व्हाय इज देअर अ क्राऊड अँड सम हुलाबलू नियर द वॉटर टँक. आता इथे हे पाण्याची टाकी आहे, पिण्याचं पाणी आहे, तर तिथे खूप गर्दी आहे आणि गोंधळ माजलेला आहे. तर का आहे? या चित्रात बघून तुम्हाला काय दिसत आहे की तर पाणी भरण्यासाठी मुलं आलेले आहेत बॉटलमध्ये आणि त्याच्यामुळे गोंधळ झालेला आहे. व्हॉट रूल्स शुड बी फॉलोड व्हाईल यूजिंग द स्कूल फॅसिलिटीज. शाळेमध्ये ज्या फॅसिलिटीज असतात, सोयी असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणते नियम पाळले पाहिजेत. वेअर एल्स कॅन वी यूज द रूल्स ऑफ स्कूल डिसिप्लिन. आणि शाळेमधले शिस्तीचे नियम आपण अजून कोणत्या ठिकाणी पाळू शकतो, तर त्याची उत्तरं आपण बघूयात. वी ऑल लाईक स्कूल. आपल्याला सगळ्यांना शाळा आवडते. अ स्कूल हॅज फॅसिलिटीज लाईक अ लायब्ररी, प्लेग्राऊंड अँड कम्प्युटर लॅब विच वी ऑल यूज. तर शाळेमध्ये वेगवेगळ्या सोयी असतात, जसं की लायब्ररी आहे, प्लेग्राऊंड आहे, कम्प्युटरची लॅब आहे आणि ज्याचा आपण सगळेच वापर करतो. एव्हरीवन शुड बी एबल टू यूज दीज फॅसिलिटीज. सगळ्यांनी या सोयींचा वापर केला पाहिजे. वी शूड फॉलो सर्टन रूल्स व्हाईल यूजिंग दीज फॅसिलिटीज. पण या सोयी वापरताना, त्यांचा उपभोग घेताना काही नियम पाळले पाहिजेत. वी शूड वेट इन क्यूज. आपण रांगेमध्ये आपली वेळ येण्याची वाट बघितली पाहिजे. बुक्स बॉरोड फ्रॉम द लायब्ररी शूड बी रिटर्न ऑन टाईम.
आपण जर लायब्ररीमधून काही पुस्तके घेतलेली असतील वाचण्यासाठी तर ती वेळेवर परत केली पाहिजेत. वी शुड नॉट टिअर ऑर डॅमेज द पेजेस ऑफ द बुक्स. त्या पुस्तकांची पाने अजिबात फाडता कामा नयेत. वी मस्ट कीप द वॉल्स अँड बेंचेस इन द क्लासरूम क्लीन. आपल्या शाळेमधल्या भिंती किंवा बेंच आहेत तर ते स्वच्छ ठेवले पाहिजेत. त्याच्यावरती काहीही लिहायचं किंवा ते खराब करायच्या नाहीत. वी मस्ट रिटर्न द स्पोर्ट्स इक्विपमेंट्स टू इट्स प्रॉपर प्लेस आफ्टर यूजिंग इट. शाळेमध्ये खेळण्यासाठी जर तुम्ही काही खेळाची साधने घेतली असतील तर ती त्यांच्या योग्य जागेवरती वापर करून ठेवून द्यायचा आहेत. आणि हे सगळे नियम तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा वापरता येतात आणि त्यांचा उपयोग होतो. समजलं? ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, वाय डू फ्रेंड्स क्वारल? आता या चित्रामध्ये दिसत आहे की हे मित्र भांडत आहेत, तर ते का भांडत आहेत? व्हॉट विल यू डू टू रिझॉल्व अ क्वारल पीसफुली? तर हे भांडण शांतपणे मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल? हाऊ विल यू बिहेव विथ द पर्सन यू हॅव क्वारल्ड विथ आफ्टर द क्वारल हॅज एंडेड? आणि जर तुम्ही एखाद्याशी भांडलात, तुमचं भांडण संपल्यानंतर तुम्ही त्या मुलाशी कसे वागाल? विल यू टेक द हेल्प ऑफ अ टीचर टू रिझॉल्व द क्वारल? भांडण मिटवण्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घ्याल का? क्वारल्स मे अराईज बिटवीन फ्रेंड्स बट दे शुड बी रिझॉल्व्ड ॲमिकेबली. म्हणजे भांडणे तर होतच राहतात मित्रांमध्ये, पण ती खेळीमेळीने चांगलेपणाने सोडवली गेली पाहिजेत. एव्हरी पर्सन हू इज क्वारलिंग शुड गेट अ चान्स टू प्रेझेंट देअर साईड. जे कोणी भांडण करत असतील त्याला प्रत्येकाला आपलं मत मांडण्यासाठी दिलं पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. क्वारल शुड नॉट लीड टू फिजिकल फाईट्स. आणि ही जी भांडणे आहेत त्याच्यातून मारामारी झाली नाही पाहिजे. द टीचर शुड बी आस्क टू हेल्प इफ अ क्वारल कॅन नॉट बी रिझॉल्व. जर तुमच्यामध्ये बोलून भांडण मिटत नसेल तर मग तुम्ही शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. रिझॉल्विंग क्वारल्स पीसफुली इज अ गुड वे टू एंड देम. ही जी भांडणे आहेत ती शांतपणे मिटवली गेली पाहिजेत. हे एक चांगल्या प्रकारचं त्याच्यावरती मार्ग असू शकतो. इट टीचेस अस टू सॉल्व प्रॉब्लेम्स इन कम्युनिटी लाईफ ॲमिकेबली. ही जर शाळेतील वर्गातील भांडणे आपण शांतपणे सोडवू शकलो तर त्याच्यातून आपल्याला आपले जे कम्युनिटी लाईफ आहे, सार्वजनिक जीवन आहे, तर त्याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते शांतपणे सोडवता येतील आणि ते आपण त्यातून शिकू. इफ इश्यूज इन कम्युनिटी लाईफ आर रिझॉल्व्ड पीसफुली मेनी ऑफ अवर प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड. जर सार्वजनिक जीवनातील जे इश्यू आहेत, जे प्रॉब्लेम आहेत ते जर शांततेच्या मार्गाने जर आपल्याला सोडवता आले तर आपले खूप सारे प्रॉब्लेम्स सोडवता येतील. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, आर देअर एनी चिल्ड्रन इन युअर एरिया हू डू नॉट अटेंड स्कूल? आता इथे चित्रामध्ये बघितल्याप्रमाणे बघा, सिग्नलला काही मुले आहेत ती काम करत असतात किंवा कुठे बांधकाम चालू असतील, अजून काही छोटी मुले तिथे काम करत असतात, बरोबर? तर तुमच्या एरियामध्ये अशी कोणती मुले आहेत का जी शाळेमध्ये जात नाहीत? वाय डू दे नॉट गो टू स्कूल? ते शाळेमध्ये का जात नाहीत? ईच चाइल्ड मस्ट गेट द अपॉर्च्युनिटी टू अटेंड स्कूल. प्रत्येक मुलाला शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार आहे, त्यांना शाळेतील शिक्षणाची संधी मिळालीच पाहिजे. स्कूल इज फॉर एव्हरीवन. शाळा ही प्रत्येकासाठी आहे. वी लर्न हाऊ टू गेट अलॉंग विथ अदर्स ॲट स्कूल. आपण शाळेमध्ये फक्त शिक्षण घेण्यासाठीच जात नाही, तर आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुले असतात, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. मग त्यांच्यासोबत आपण कसं राहता येईल, कसं जुळवून घेता येईल हे आपण शाळेमध्ये शिकतो. वी गेट टू नो अ लॉट ऑफ पीपल. खूप साऱ्या लोकांना आपण ओळखू लागतो शाळेत जाऊन. ॲट स्कूल वी रिअलाइज दॅट वी आर अ पार्ट ऑफ सोसायटी. शाळेमध्ये आपल्याला असं समजतं की आपण ह्या सोसायटीचा, समाजाचा एक भाग आहोत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, देअर इज अ बॅन ऑन एम्प्लॉईंग चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 14 इयर्स इन फॅक्टरीज, माइन्स अँड इन अदर हजार्डस ऑक्युपेशन्स. तर तुम्हाला माहीत आहे का,
14 वर्षापेक्षा जी छोटी मुले आहेत त्यांना कारखान्यामध्ये, माइन्समध्ये किंवा असं कोणतंही जिथे आहे, डेंजरस ठिकाणं आहेत, तिथे काम करण्याची मनाई आहे. त्यांच्यावरती बंदी आहे. त्याला बालकामगार म्हणतात. तर अशा प्रकारे बालकामगार वरती बंदी आहे. म्हणजे 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिकलंच पाहिजे. 14 वर्षाखालील मुले जी आहेत ती काम करू शकत नाहीत. In 2006, the right against exploitation was expanded to include child labor. तर 2006मध्ये असं जे बालकामगार आहेत तर त्यांच्या विरोधी म्हणजे बालकामगारांना काम करता येणार नाही असा कायदा आलेला आहे. इट मेड ऑल काइंड्स ऑफ चाइल्ड लेबर इल्लीगल. कोणत्याही प्रकारचं जे बालकामगार आहे तर ते बेकायदेशीर आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड, मग या लेसनमधून आपण काय शिकलो? पर्सनल अँड पब्लिक हायजीन हेल्प्स टू कीप अस हेल्दी. तर आपली वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता यामुळे आपण निरोगी राहतो. वी ऑल लाईक स्कूल, आपल्याला सगळ्यांना शाळा आवडते. इश्यूज अराईज इन कम्युनिटी लाईफ शूड बी रिझॉल्व ॲमिकेबली. ज्या सार्वजनिक जीवनामध्ये जे प्रॉब्लेम येतात तर ते शांततेने सोडवले गेले पाहिजेत. ईच चाइल्ड मस्ट हॅव द अपॉर्च्युनिटी टू अटेंड स्कूल. प्रत्येक मुलाला शाळा शिकण्याचा अधिकार आहे. शाळा शिकण्याची संधी प्रत्येक मुलाला मिळाली पाहिजे. तर हे आपण या लेसनमधून शिकलो. बाय बाय.